प्लान 15 से 20 लाख तक का है, उसके बाद ही हम प्राइस वाइज सारी चीजें वो अनाउंस करेंगे. म्हणजे 2 दिवसात केलेली टुर्नामेंट इतकी भव्य आहे तर 4 महिने अगोदर केलेली टुर्नामेंट कशी असेल. तुम्ही विचार म्हणजे त्याचा एक तर्क लावू शकता. येस, धन्यवाद भरत सरांचा आवाज आपण ऐकलात. परंतु मित्रांनो, मी पुन्हा एकदा माहिती देतोय. फार महत्त्वाची माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं एक समाजसेवक. बोला 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 सर. तर माईक आहे योगेश पेंडकर यांच्याकडे. योगेश, 4 षटकांचा खेळ झालाय आणि 45 धावांचं लक्ष आहे आणि 45 म्हटलं की या मैदानावरती थोडंसं डिफिकल्ट सुद्धा आहे चेसिंगसाठी किंवा डिफेन्ससाठी सुद्धा. कशा प्रकारे या मॅचकडे बघताय? बॉलिंग चांगली राहिली तर आम्ही मॅच जिंकू पण शकतो. एक प्रश्न विचारायला आवडेल. ज्यावेळेला पहिली ओव्हर झाली त्यावेळेला 2 विकेट गेल्या होत्या, पण तुम्ही ऑल इंडिया ओपनच्या आयकॉनला मागे ठेवले होतं. काय स्पेशल स्ट्रॅटेजी त्याच्या मागची? नाही, भूषणमुळेच लेट आला म्हणून त्याला लेट बॅटिंगला पडला. एकंदरीत या संपूर्ण आयोजनाबद्दल, कारण महाड तालुक्यातून आपण अनेक स्पर्धा खेळता, बाहेर सुद्धा जाण्याचा तुम्हाला योग येतो. फ्लड लाईटमधलं क्रिकेट आणि अर्सलान आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं हे नामदार चषकाचं आयोजन कशा प्रकारे वर्णन कराल या आउटफील्डचं, खेळपट्टीचं आणि या संपूर्ण आयोजनाचं? या ग्राउंडवर नेहमी डे मॅचेस होतात आणि यावेळी अर्सलन जेव्हा मॅच ठेवत होता तेव्हा तो भीती वाटत होती त्याला की पाऊस पडेल वगैरे, पण अचानक 2 दिवसामध्ये एवढं चांगलं आयोजन कोणालाही शक्य नाही, पण मॅनेजमेंटने ते करून दाखवलं. महाड तालुक्यातल्या आत्ता चालू असलेल्या स्पर्धांपैकी किंवा आयोजनाचा नेहमीच प्रमोट केलंय या संघावर आणि संघाच्या खेळाडूंवरती प्रेम केलंय असे सन्माननीय शोएबभाई टोकन आपलंसुद्धा मी आभार व्यक्त करतोय. चला मित्रांनो, एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. मोहम्मद 11 वालवडी विपक्ष पोलादपूर. येस, आपण पाहतो इथे स्क्रीनवरती हायलाइट्स दाखवल्या जातात. येस, कशा प्रकारे चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली हे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. पहिला विकेट्स लवकर गेल्यानंतर पुन्हा एकदा डाव सावरला होता आणि ज्याला फिनिशर म्हणून संबोधलं जातं तो श्रेयस कदम. हॅलो मित्रांनो, आपण आहोत महाड नगरीमध्ये. सन्माननीय अखलाक सर आपल्या समवेत असतील. त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. वसीमभाई परकार फॅन्स क्लब इंडिया अर्थात पोलादपूर हा संघ असेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असेल मोहम्मद 11 वालवडी. या 2 संघादरम्यान होतोय नाणेफेकीचा कॉल कोणाचा असेल?